आज वर्षाप्रमाणे इंद्राचा बहिरीनी तू भेटाभेट झालेल्या त्याच्या जे खेळ आलेला तर त्यांचा काय म्हणणार अशीच वर्षानुवर्ष सेवा करावी तिथं जाती तिथं पाठीची उभा राहावा व धंदा व्यापारा खेळ्यांनी 12.5 गाव सीमा फिरायला बाहेर काढलेल्या 12.5 गावची सीमा फिरते वेळी आज कोंबड्याची भाव भेटायला आलेला बहिणीला बहिणी भेटली असती तिथं कोण काय बोलली चाललेलं असेल ती पण क्षमा करावी असा अर्ज करतोय अर्जास मान दे शब्दास कान दे बहिणी नमस्कार मंडळी, मी सॅम कोय सॅम सफरनाम व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. सो मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? सध्या शिमगोत्सव कोकणात अगदी जोरदार चालू आहे, त्यामुळे कोकणात एकदम भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते. पालख्या या गाव भेटीसाठी सज्ज झालेल्या आहेत. पालख्यांना भेटत आहेत, त्याचबरोबर खेळी, नाच, संकासूर यांची गाठभेट होते. म्हणजे एकंदर काय, कोकणातला जो हा शिमगोत्सव अगदी शिगेला पोचलेला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे अगदी आनंद आहे. सो चला तर मंडळी, आपण आज आपल्या ग्रामदेवतेला म्हणजे भैरवनाथ प्रसन्न येणे या ग्रामदेवतेला आपण आज जाणार आहोत. ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहोत आणि अंजारल्यात जी कशा पद्धतीने घरं घेतात आणि कसा माऊल आहे हे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार. सो मंडळी, तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. माझ्यासोबत सुशील आहे. सुशील, काय सांगशील, कसा आहे कोकणातला माऊल? एकदम मस्त. सो आता आपण जाणार आहोत तिकडे अंजरल्यामध्ये आणि देवाचं दर्शन घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या गावातले जे मंडळी आहेत त्यांनाही भेटणार आहोत. सो व्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि एक जुनी आठवण तुम्हाला सांगतो, लहान असताना आम्ही बॉक्स जे तेलाचे बॉक्स म्हणजे तेल वापरल्यानंतर जे बॉक्स असतात ना, त्या बॉक्सची आम्ही पालखी करायचो आणि ते एक वेगळे धमाल होते. त्याच्यामध्ये आपण गणपतीचे फोटोज लावले. सुशील साक्षीदार आहे. सुशील, बरोबर ना? होय होय. ते एक वेगळी मजा होती, एक वेगळा आनंद होता. म्हणजे ते बॉक्सची पालखी बनवून त्याच्या आतमध्ये गणपतीचे फोटो लावायचे आणि घरोघरी फिरवायचे. आणि शरण म्हणून काय, तर शरण म्हणून काजूची बी आणि एक फूल असं लपवायचं. त्या गोड आठवण तुझ्याही लक्षात असतील सुशील? होय, नक्कीच. त्या गोड आठवणी अजूनही मनात घर करून आहेत, बरोबर ना सुशील? होय होय. लहानाच्या मोठं झालो पण त्या अजून गोड आठवणी पुसल्या गेल्या नाहीत. त्या अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. सो चला तर मंडळी, तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आपल्या पालखीचं दर्शन घडवतो. आणि आता कसं आहे, यापुढचे ब्लॉग आहेत ते एपिसोडप्रमाणे येतील. फर्स्ट एपिसोड, सेकंड एपिसोड. आता अंजरल्यात आहे, अंजरल्यातून आपली पालखी घरी जाईल. त्याच्यानंतर मग हा एपिसोड अंजरल्यातला फर्स्ट असेल, गावात जाईल तो सेकंड एपिसोड असेल, उद्याचा असेल तो थर्ड एपिसोड असेल. कारण की व्लॉगपेक्षा ते एपिसोड बरे पडतील, कारण की खूप मधल्या पिरियडमध्ये दाखवण्यासारखं बरंच असेल. सो व्लॉग शेवटपर्यंत पहा. गुड मॉर्निंग कोकणकर. कोकणातील सुंदर अशी नयनरम्य पहाट, अगदी मनाला भोवणारे असे सुंदर गावाचे दृश्य हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पोरांची पालखी, हे बघा. कुठल्या गावची पालखी बाबू? लोणावळी. हा कोण, संकासूर आहे? मग एकदा मनसून तर दाखवा पालखीचे. मनसून दाखव. कुले पालखी कुठली? लोणावळीतली. तुझं नाव काय? निहार. तुझं? नैतिक. मुंबईहून आलं का तुम्ही गावीच असता? बाबू, तुझं नाव? स्पर्श. अच्छा, मग आता कुठे घेऊन जाणार पालखी? गावात. किती पैसे जमले मग? 200 वर. अच्छा.
आपली पालखी आता अंजारल्यात आहे आणि इकडे पाहू शकता आपण खेळी हे पालखीला बसवून थोडीशी विश्रांती करतायत. कडक ऊन आहे आणि या उन्हातून आपले खेळी पालखीहून अंजारल्यामध्ये आहे ते बघा. आज केली उभं राहिलं तेव्हा तुला 12.5 गाव ग्रामस्त्री बाहेर सीमा खेळायला बाहेर काढलेली आहे. 12.5 सीमा खेळताना तुम्हाला भाऊ तुम्ही भेटायला आले नाही झाली 12 विघ्नाची आज तुझी काही मंडळी परदेशामध्ये आहे तुमच्या पाठीवर आजपर्यंत आज वर्षाप्रमाणे इंद्राचा बहिरीची तू भेटाभेट झालेल्या त्याच्या जे खेळी आलेला तर त्यांचा काय म्हणणार अशीच वर्षानुवर्ष सेवा करावी तिथं जाती तिथं पाठीची उभा राहावा धंदा व्यापारा पैसा रुपया पुरा ढोरा अन्नधान्य रोगराई सगळ्यांना परिहार करून आनंदाचा दिवस दाखवावे अशी सेवा करून घ्यावी आणि असा भावाला भाव भेटायला आलेला बहिणीला बहिणी भेटली असतील तिथं कोण काय बोलली चाललेला असेल ती पण क्षमा करावी असा अर्ज करतोय. अर्जास मान दे शब्दास कान दे बहिणी साहेब
मंडई अंजरली या ठिकाणी येळणेगावचा भैरी देव आणि सताई देवी कोंगल्याची या दोन देवांची गाठभेट होते. सुंदर असं दृश्य आहे. खरंच हे दृश्य पाहताना अंगावरती काटा येतो. खूप भक्त मंडळी इथे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि इथे आपण काहीच वेळात आपल्या देवांची गाठभेट होताना आपण पाहणार आहोत. बरी भेटले जाऊ दे, आजोबा मस्तोबा गडसोबा कुटुंबा मोहिते घरी प्राचीन पडेल. हा देवा तुला किल्ल्याच्या खेळ्यानी 12.5 गाव सीमा फिरायला बाहेर काढलेली आहे. 12.5 गावची सीमा फिरते वेळी आज कोंबड्याची देवी त्या इंड्याचा बैरी त्यांची भेटाभेट होत आहे. काय झाले 12 विघ्न असतील कोंबड्यांच्या खेळण्यांच्या घरादार तुला माणसं तिकडे जाती तिकडे पाठीवर सादर असो आय माझे आजपर्यंत सादर उभी राहिली सादर उभी राहावा घरादार तुला माणसं तिकडे जाती तिकडे पाठीवर सादर असो कर्ज करतो कर्ज असतो शब्द असतो सर्व बाई संतापाला जोला हनुमंत काल्याशी जगतो बजाक माझा माऊली बाय माझे होय सकाळ दुपारच्या पाऱ्याला ना धर्माच्या वेळेला दोन्ही हात जोडून तुला गाला न गातोय बाई हिलण्याचे बहिणी आणि बाई सताई कोंबड्याची सताई बाई तुमच्या दोघांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. ते बाई किल्ल्याचे खेळी मुंबईपासून गावापासून आलेले आहेत. ते जातील तिकडे त्यांच्या पाठीवर सादर उभे राहतील. त्यांना पैशाला पैसे 2 पैसे मिळवून देशील असा अर्ज करताय मान का लोकांकडे हो. तो मंडळी आपलं आता दुपारच्या वेळ झाली आणि आता आपल्या खेळ्याला जेवणाची महाप्रसादाची सोय करण्यात आलेली इथे. जयेश होय महाप्रसाद सुशील तांबे ही गँग बसले. विनायक तांबेडकर ओमकार सुदेश कांबे सो अशी गँग बसले तर जेवायला आम्ही सगळे.
चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. आज संध्याकाळी नव्या एपिसोड मध्ये भेटू. तो नवा एपिसोड असेल आपल्या गावातील ग्रामदेवत जी थाटामाटात आगमन होईल तो एपिसोड असेल. सो मंडळी चला तर इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोड मध्ये. हॅप्पी होली.